अक्कलकोट तालुक्यात सध्या भीतीचं सावट पसरलेलं आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये रात्री नव्हे तर भर दिवसा देखील बिबट्याच्या हालचाली दिसत असल्याचा दावा शेतकरी वर्गामधून करण्यात येत आहे. शेतात काम करायला जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे. नेमका हा बिबट्या दिसला कुठे, ग्रामस्थ काय सांगत आहेत आणि वन विभागाने यावर काय पावले उचलली आहेत. अक्कलकोट तालुक्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. अक्कलकोट तालुक्यामधील सर्व शेतकरी वर्गाच्या आणि तरुण वर्गाच्या मोबाईल आणि व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती सध्या एकच मेसेज धुमाकूळ घालत आहे. आज माझ्या शेतात बिबट्या दिसला, काल तिथे दिसला, आता इथे आहे, त्याच्यावरती आवर कसा घालायचा, अशा प्रकारे एक ना अनेक प्रश्न आणि प्रश्नांना उत्तरं सध्या फिरत आहेत. नेमका बिबट्या दिसला कुठे, ग्रामस्थ काय सांगत आहेत आणि वन विभागाने यावर कोणती पावले उचलली आहेत, का नुसता नावारूपाला पंचनामा करून एक प्रकारची औपचारिकता पूर्ण करण्यात आलेली आहे, काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. महाराष्ट्रातील अक्कलकोट तालुक्यात सध्या बिबट्याची दहशत वाढल्याची माहिती समोर येत आहे. शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही ग्रामस्थांनी बिबट्याच्या हालचाली दिसल्याचा दावा देखील केला आहे. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्ट भाग 3 मध्ये आम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या रिपोर्टमध्ये विशेष काय, बिबट्याच्या हालचालीबाबत ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय, शेतकऱ्यांची भीती आणि परिस्थिती, वन विभागाची नेमकी कारवाई काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताजे अपडेट काय आहेत त्याचा देखील तुम्हाला उलगडा करून सांगणार आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये सध्या बिबट्याची दहशत पसरलेली आहे. आपण मागील 2 ते 3 दिवसापासून पाहत आहोत सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळीकडे एकच दहशत पसरलेली आहे. बिबट्या आपल्या शेतामध्ये आलेला आहे. यामुळे या भागातील अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी सध्या हवालदिल आहेत. आणि या शेतकऱ्या हा जो अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आहे तो शेतकरी वर्ग सध्या दुहेरी संकटात सापडलेला आहे. दुहेरी संकटात कशा प्रकारे सापडलेला आहे तर सुगीचा हंगाम चालू आहे, पीक हाताशी आलेलं आहे, तोंडाशी आलेलं पीक आता कुठं वाया जातं या उद्देशाने शेतकरी दिवस रात्र काबाड कष्ट करत शेतामध्ये राबताना दिसत आहे. त्यामध्येच आता दहशत पसरलेली आहे ती बिबट्याची दहशत पसरलेली आहे. रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी शेतकऱ्याला जावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महावितरण कंपनीचा जो गलथान कारभार आहे, आपल्या भागामधील शेतकऱ्यांना संध्याकाळची वीज असते, त्यामुळे रात्री अपरात्री शेतामध्ये जाणं हे जरुरीचं आहे, जिकिरीचं आहे. तशातच आता ही बिबट्याची जी दहशत पसरलेली आहे त्यामुळे शेतकरीच्या तोंडाशी आलेला घास कुठे मातीमोल होतोय का, अशी एक भीती पण सध्या शेतकरी वर्गातून दिसून येत आहे. रिसाईल मोरे. कुठले तुम्ही? मी इथं कलिब्रिज आहे. आता सध्या शेतकऱ्यांमध्ये भीती कशा प्रकारची आहे? हे बिबट्याची भीती आहे. आता प्रत्येक वेळी लाईट तर रात्री शेतकऱ्याला किती त्रास होतोय, त्याच्यामुळे हे आम्हाला भीती आहे जर हे सांगतोय. अच्छा, मग ह्या सरकारकडे तुमचं काय मागणं आहे? मागणी काय आहे, लाईट दिवसा द्या, रात्री देऊ नका. कारण पण शेतकऱ्याला त्रास आहे, पाणी पाजवायचं हे ते त्रास आहे, त्याच्यामुळे दिवसा लाईट द्या. आणि तशामध्ये आता बिबट्याचा जो हल्ला आहे, बिबट्याचा जो वावर आहे आपल्या भागात सुरू असल्याने आणखीन भीतीमध्ये वाढ झालेली आहे. आता आजूबाजूचे शेतकरी आहेत, 7 नंतर घराच्या बाहेर कोणी दिसत नाही. घराच्या बाहेर आता संध्याकाळचे किती वाजलेत दादा? आता तुम्ही सांगा, मी सांगणं वेगळं आहे, तुम्ही सांगा किती वाजलेत आता? 7 पावणे 8च्या 7 आणि पावणे 8ची वेळ आहे. आता गावामध्ये किती स्मशान शांतता दिसू लागली. फक्त हे इथे मीडियावाले आलेत म्हणून हे 5 ते 6 जण इथे आलेत, पण याच्या मागचं कारण तुम्ही समजू शकता की किती भयंकर भीती गावामध्ये पसरलेली आहे. आणि आता जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाशी आपण बोलूया. प्रत्यक्षदर्शी म्हणून तुझं नाव काय भैया? सिद्धाराम पुजारी. कोणत्या गावचा तू? कल्लेपुरी. त्या दिवशी काय झालं नेमकं, काय काय झालं होतं सांगू शकाल का? हा, सांगतो की साहेब. कसं आहे, आमच्या काकाने बघितलं होतं संजय पुजारी म्हणून. बघितलं आम्ही ट्रॅक्टरने गावातील सर्व लोक गेलो होतो. ते काय म्हणलं, ते गावात ते ज्वारीमध्ये गावात सर्व लोक गेलो होतं, ज्वारीमध्ये ते गेलेलं आहे. आम्ही पण ट्रॅक्टर फोकस बॅटरी घेऊन सगळं गेलो होतं. आम्हाला दिसलं नाही, ते त्यांना दिसलं होतं. त्याने काय फोटो काय त्याने काढलं होतं. तेवढं बघितलं बस. मग आता आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये भीती कशा प्रकारची आहे? शेतामध्ये तर राहतात की सगळे गावाकडे येऊ लागलेत? त्याचं साहेब
आहेत शेतातच आहेत का अजून? नाही सगळं गावात यायला लागलं ते काय चित्ता आहे म्हणून सगळं गावात यायला लागलं. मंजुनाथ हडपत माझं नाव आहे. हे भीती कशामुळे निर्माण झालंय म्हटलं, चितामुळं. कोणी पण शेतामध्ये राहत नाही. आपला शेतामध्येच आला होता सख्खी माझी वहिनी, त्याने त्याला बघितलेला आहे चिताला. आणि मग तिथे जे भीतीचं वातावरण तयार झालं, आता त्यातून ते सावरू लागलेत का इथे गाव ते आले ते सरळ गावातच आले त्यांनी, शेतावर जाण झालेत अजिबात. बघा किती भयंकर परिस्थिती आहे. हे जे बंधू आहे त्यांच्या भावाच्या शेतामध्ये तो बिबट्या सदृश प्राणी दिसल्यामुळे त्यांची जे वहिनी आहेत त्या अजून देखील त्या ह्याच्यातून धक्क्यातून सावरायला तयार नाहीत. ते सगळी तिथल्या शेतातील घरदार सगळं जसंच्या तसं सोडून आजच्या घडीला गावामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही या भीतीचं किती मोठं सावट आहे तुम्ही ते याद्वारे तुम्ही ओळखू शकता. दादा, आता यावरती उपाययोजना म्हणून तुम्ही सरकारकडे काय मागणं करताय? नाही, उपाययोजना नाही, त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई आपण सगळ्यांनी प्रशासनाने शोध मोहीम घेऊन त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई करून त्यांना जंगलात परत जसे त्या परिस्थितीत सोडावी नाहीत, कुठेतरी बंदिस्त त्यांना करावी आणि सर्व शेतकऱ्यांची मुक्ती करावी. आणि प्रशासनाने आणि शासनाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिवसा वीज द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांची जास्तीत जास्त जीव असतील. ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारची भीती आहे आणि गावामध्ये या गावामध्ये भीतीचं सावट कशा प्रकारे पसरलेलं आहे? दादा, ह्या तुम्ही कुठे पाहिलात? तो कोणाच्या शेतामध्ये पाहिलात? नाव सांगा त्यांचं. बसवराज हडपद यांच्या शेतामध्ये पाहिलेत. आता मी स्पष्टीकरण का करतोय की ह्या दादांना, ह्या आजोबांना, ह्या सरांना भाषेची थोडी अडचण आहे. कन्नड आणि मराठी यामध्ये थोडस गलथान होताना दिसतोय, म्हणून मी तुम्हाला विश्लेषण करतो मित्रांनो. दादा, यार ಹೊಲದಾಗ ನೋಡಿದ್ರಿ ನೀವು? ಅವ್ರ ಹೆಸರೇನು? बसवराज हडपद. ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ನೋಡಿದ್ರಿ? संध्याकाळी 9च्या सुमारास ही बातमी ज्यावेळेस सोशल मीडियावरती पसरली, व्हॉट्सअप ग्रुपवरती पसरली, त्यानंतर गावामध्ये सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. आणि त्याच संदर्भामध्ये आपण या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती भीती कशा प्रकारची आहे हे पाहू शकता. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा पडतोय. आताच जे आपले बंधू आहेत आनंद सर यांनी काय म्हटलं की प्रशासनाचे हात बांधले आहेत. प्रशासन ह्या एका मोठ्या घातपाताची वाट पाहतंय का? कशामुळे प्रशासन एवढं सुस्ताडपणे काम करतंय? अजगराच्या गतीने का काम करताना दिसत आहे? इथे तर बिबट्याची चपळता आपण पाहू शकता, पण प्रशासन आज अजगरासारखं का रेंगाळताना दिसतोय? हा प्रश्न देखील सगळ्यात महत्वाचा आहे. आणि या प्रश्नामुळे गावकऱ्यांची चिंता आणखीन मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपण पाहू शकता. दादा, तुम्ही आता तुमच्या गावामध्ये जी भीती आहे त्या भीतीचं तुम्ही कशा प्रकारे हे करता? पण गावामध्ये तरी सगळ्यांकडे भीती आहे, ते कशा प्रकारे तुम्ही आता त्यावरती काय उपाययोजना करताय? आलं तर मारणार कोरड्याने. बंदुकीची गोळ्या नाहीत आपल्याकडे, मारणार. बंदुकीची तरी परवानगी नाही, लाल काटे आहेत. बघा, शेतकरी किती आता वैतागून गेलेला आहे, शेवटच्या पातळीला येऊन पोहोचलेला आहे. आमच्याकडे बंदुका नाहीत आणि सरकार आम्हाला त्याची परमिशन देत नाही, पण आमच्याकडे लाट्या काट्या आहेत. आम्ही त्या लाट्या काट्याने त्याचा आवर घालण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेस वन विभागाने आमच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये असं या दादांचं म्हणणं आहे. दादा, बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग आयत्या ह्याच्यावर तव्यावरती पोळी भाजल्यानंतर आपलं जो वन विभाग आहे अथवा पोलीस प्रशासन आहे त्यांनी येऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असं या तत्वाला तुम्ही मानताय का? मानू, बरोबर आहे का चुकीचं बोलताय? चुकीचं नाही, तुमचं अगदी योग्य आहे, पण पाठवून द्या, संरक्षण करा बस. वन विभाग आणि पोलीस प्रशासन या ज्या दोन यंत्रणा आहेत त्या ग्राम सुरक्षेसाठी आहेत, गावातील लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत. पण त्याच जर अशा रेंगाळताना दिसतील तर शंकेची सुई मात्र त्यांच्याकडे वळताना दिसते. का असे होतं? का होतं? कशामुळे होतं? हे जे प्रश्न आहे ते प्रश्न अनुत्तरित राहतात. शेतकरी सुकावण्याच्या मार्गावरती येईल. आणखीन उपाययोजना म्हणून सरकारने याकडे म्हणजे तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत, आमदार, खासदार यांनी जातीनं लक्ष घालून या भागामध्ये जे शेतकऱ्यांची भीती आहे त्या भीतीचं सावट कोणत्याही प्रकारे कसंही करून त्या सावटाला दूर करायचा प्रयत्न करावं. कॅमेरामन रहमान शेख सोबत ब्युरो चीफ निजामशाह शेख, बंदगी, NGTV मराठी न्यूज, कल्ली परगे.